बचत गटामार्फत जे आपल्याला सहकार्य मिळते आणि त्यांच्याकडून सहकार्य घ्यावा आणि बचत गटात प्रत्येक महिलेने भाग घ्यावा. ते काय वायपळ जाणार नाही, कारण सावकारकी कमी होणार आहे. आपल्याला सावकाराकडून जास्त व्याजदराने मिळते आणि बचत गटाकडून आपल्याला कमी व्याजदर आणि वेळोवेळी आपल्याला कर्ज देत राहते. ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाने जगण्यासाठी बळ दिलं, त्यांना आर्थिक मदत देखील केली. ज्या काय ग्रामीण भागातील महिला आहेत त्या सध्या बचत गटामार्फत उद्योग व्यवसायात देखील उतरलेल्या आहेत. आपल्यासोबत लक्ष्मीताई मोरे आहेत, ज्यांनी की सध्या एक व्यवसाय सुरू केलेला आहे. त्या या व्यवसायाकडे कशा वळा हे आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, आपण या व्यवसायाकडे कशा वळात? नमस्कार, माझे नाव लक्ष्मी गोवर्धन मोरे, राहणार वडवळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. माझे लग्न झाले 2006 साली आणि 7 साली मी मजुरी करून खात होते शेतीत. परत मी शिलाई काम करून परत माझा उदरनिर्वाह चालू केला. त्या शिलाईमधून राहिलेल्या पैशात मी पहिल्या स्टार्टिंग 2000चा माल आणला मी असं कपड्याचा. नंतर वाढत वाढत माझं 6 वर्षात बिझनेस माझा महिन्याला 20,000वर गेला. परत लॉकडाऊनच्या नंतर मी 50,000चा माल लागायला पहिल्या महिन्यात. परत वाढत वाढत 2019 साली मी गटात उतरले. मग आता व्यवसाय करायचा म्हणलं तर त्यासाठी कर्ज लागतंय. कर्ज कसं मिळवलं आणि किती घेतलं? मला सहयोगिनी चित्रा हांडे मॅडम यांनी आणि CRP मंजुळा मामाने यांनी मला अनुभव दिला, बचत गटात विषयी माहिती सांगितली. नंतर मी गटात सहभागी झाले. माझ्या गटाचं नाव राजलक्ष्मी महिला बचत गट आणि राजलक्ष्मी महिला बचत गटाची मी अध्यक्ष आहे. आता जे व्यवसाय टाकलेला आहे कपड्याचा, त्यामध्ये कोणकोणते कपडे आहेत आणि ते कसे विकले जातात? कपडे म्हणजे सगळे होजेरी, रेडीमेड, साड्या, परकर ब्लाऊज सगळेच वेगवेगळे व्हरायटी आहेत. आणि जसे मार्केटिंग जसं येईल तसं नवीन माल उचलावं लागतो. नवीन मालाचेच व्हरायटी आणते मी बी. जसे मार्जिंग येईल 20% कधी 25% निघतं त्याच्यात. खेड्याच्या मानानं बरंच चालतं, व्यवसाय चांगला आहे. तरी महिन्याकाठी किती पैसे मिळतात की? महिन्याला माझा सगळा चार्ज सर 65,000चा जातो. सगळं कर्ज, गुंतवणूक, घर, दवाखाना सगळं त्याच्यातूनच आहे. कपड्याचे व्यवसाय 65,000 माझे मार्जिंग आहे. हे बाहेर पण विकले जातात का फक्त गावातच? गावात बाहेरगावची बी येते ती. हां, कर्ज मला बचत गटातून श्री गणेश लोकसंचलित साधन केंद्र मोहोळ यांच्याकडून CIF, PG, परत RF, ICICI बँक ह्याच्याकडून BRC, OSF मधून मला कर्ज त्यांनी दिले. तरी किती कर्ज मिळालं? कर्ज मला सर पहिल्या स्टार्टिंगला 20,000 दिलं, नंतर 40, आता 50. तेवढं पण काय होत नाही माझं सर, कारण मी फायनान्स मिस्टर होते तेव्हा काढले. पण आता मिस्टर वारल्यापासून त्याने अजून OSF, BRC वाढवलं. आता ICICIमधून बी एक्स्ट्रा देतो मला प्रायव्हेट लोन. हे जे दुकान सुरू आहे ते आता कुठं चालू आहे? वडवळमध्ये. जे आता तुम्ही या घरातच राहता, याच खोलीत दुकान आहे दिसतंय, परत स्वयंपाक पण इथंच आहे, ते कसं ॲडजस्ट करतं? सर या घरात अशी ॲडजस्टमेंट करावं लागते, काय करायचं सर, जागाच नाही दुसरीकडं. आणि मला कसं श्री गणेश लोकसंचलित साधन केंद्राकडून हे पण विक्री केंद्र मिळाले, त्याला जागा दे नाही मला आता गावकरी. आपण कोणकोणत्या प्रदर्शनात गेलात, त्या ठिकाणी लोकांचा कसा, ग्राहकांचा कसा प्रतिसाद होता? हां, मी सर सोलापूरला जिल्ह्यामधून बी प्रदर्शन केलं, तिथे बी चांगली मिळाली विक्री. आणि परत आता तालुक्याला बी लागले होते काल फेब्रुवारीमध्ये, 16 फेब्रुवारीला, तेव्हा पण माझी चांगली विक्री झाली. तालुक्याने बी चांगला म्हणजे हे दिलं मला प्रोत्साहन. ज्या महिला आहेत ज्या उद्योग व्यवसाय करू इच्छितात त्यांना काय सांगाल? कारण महिलाला एवढीच विनंती आहे माझी पण, बचत गटामार्फत जे आपल्याला सहकार्य मिळते आणि त्यांच्याकडून सहकार्य घ्यावा आणि बचत गटात प्रत्येक महिलेने भाग घ्यावा. ते काय वायपळ जाणार नाही, कारण सावकारकी कमी होणार आहे. आपल्याला सावकाराकडून जास्त व्याजदराने मिळते आणि बचत गटाकडून आपल्याला कमी व्याजदर
आणि वेळोवेळी आपल्याला कर्ज देत राहते, पाहिजे तेव्हा आपल्याला मिळवून देते, वेगवेगळ्या योजना देते. श्री गणेश CMRC लोकसंचालित साधन केंद्राकडून मला चांगलं बहुमोल प्रोत्साहन मिळाले आहे. आपल्यासोबत या गावात बचत गट चालवणाऱ्या संगीता मामाने देखील आहेत, मंजुळा मामाने देखील आहेत. काय सांगाल, गावात किती बचत गट आहेत? नमस्कार, माझं नाव मंजुळा कैलास मामाने. मी वडवळमध्ये CRP म्हणून काम करते. महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत श्री गणेश लोकसंचालित साधन केंद्राअंतर्गत श्रावसी ग्राम संघ अंतर्गत मी गावामध्ये CRP म्हणून काम करते. माझ्या गावामध्ये 28 महिला बचत गट आहेत आणि 28 महिला बचत गट आहेत. मग त्या गटातील प्रत्येक गटात 1-2 म्हणजे 4 महिला, असं म्हणजे प्रत्येक गटातले 4-4 महिला तरी त्यांचा व्यवसाय त्यांनी उभा केलेला आहे. मला म्हणजे मी गावात काम करते ना, त्यातून मला असा अनुभव मिळाला की महिला म्हणत होत्या की मॅडम आम्ही गटात आलो आहे, आमचं म्हणजे खूप चांगलं झालेलं आहे. कारण बाहेर आम्ही पैसे काढत होतो त्यावेळेस तर सावकार की म्हणजे 5-10% आम्ही पैसे काढत होतो. आम्ही गटात आलो, गट म्हणजे काय माहीत नव्हतं महिलांना, पण आम्ही टीमनी सगळ्या म्हणजे आमच्या माविमच्या टीमने आम्ही वेळोवेळी महिलांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं. आणि आता गावातले म्हणजे माझ्या गावात अगरबत्तीचा व्यवसाय म्हणजे मोठा आहे. परत महिलांनी कडक भाकरी पापड उद्योग पण महिलांनी व्यवसाय उभा केलेला आहे. आणि म्हणजे माझी म्हणजे महिला कुठंतरी आपल्याला चांगलं म्हणतात, महिलांचे कुठंतरी आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहेत. मग तसंच आमच्या श्री गणेश लोकसंचालित साधन केंद्राने पण आम्हाला वेळोवेळी म्हणजे मार्गदर्शन केलं. आमचे व्यवस्थापक रावे सर असू द्या, उपजीविका सल्लागार बोडके सर, सह नियंत्रण मूल्यमापन गायकवाड सर म्हणा, आमचे लेखापाल अमृता गुंड, म्हणजे सगळेच आमची टीम आम्हाला वेळोवेळी व्यवस्थित मार्गदर्शन करते. जसं आम्हाला ऑफिसमध्ये शिकवतील तसं आम्ही खाली आमच्या गावामध्ये राबवतो. मी म्हणजे गावामध्ये सुद्धा मी वेगवेगळे कार्यक्रम घेते. एवढंच महिलांना विनंती आहे की प्रत्येकाने म्हणजे आता जी गटात जे महिलांना त्यांनी स्वतः गटात यावं आणि बचत गटाचा त्यांनी लाभ घ्यायला पाहिजे. नमस्कार. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लक्ष्मीताई मोरे या सुरुवातीला मशीनवर कपडे शिवत होत्या आणि कपडे शिवता त्याने आज जे कपड्याचं दुकान टाकलं आणि त्याचे महिन्याकाठी 50-60 हजार रुपयापर्यंत उलाढाल होत असल्याचं यांचं म्हणणं आहे. आणि या बचत गटामार्फत जे काय उद्योग व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य केलं जातं त्याच्यामुळं या महिला ग्रामीण भागात सक्षमपणे उभा राहताना देखील दिसत आहेत. अशोक कांबळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.